तर हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर इथे ना मस्त असे 1/1/2026 पदार्पण झालं होतं. तर बाहेर आहे ना मस्त असे फटाके वाजत होते आणि मस्त असे फटाके वाजत होते. म्हटलं कॅप्चर करायला काय प्रॉब्लेम आहे. झोपायला गेलेली मी, पण मी फोन बाहेर घेऊन आलेली आणि हा व्हिडिओ ना मी तो कॅप्चर केलेला. आणि काही काही आठवणी ना लक्षात नाही राहते, पण साठवायला ह्याच मोबाईलच खूप मोठा आहे का त्या मोबाईलमुळे आपण खूप साऱ्या आठवणी साठवून ठेवू शकतो. तर मस्त असे फटाके वाजत होते. पण कसं ना थोडंफार आहे ना कसंही असो, 2025 असो, 2026 असो, 2027 असो, कितीही वर्ष पुढं गेले ना, पण प्रॉब्लेम माणसाचे कधीच सॉल्व्ह होत नाही. तर इथे ना मस्त अशी सकाळी दाराभोवती मस्त अशी कमळाची रांगोळी काढली. हळदीचं लेपन केलं, कारण गुरुवार होता, प्रदोष पण होता आणि स्वामी महाराजांचा गुरुवार पण होता. तर म्हणून इथं मस्त रांगोळी काढली आणि हळदीचं लेपन वगैरे करून येणार. तर असं मस्त इथं बनीला बसून दिलेलं एका खुर्चीवर, त्याला टी व्ही लावून दिलेला, कारण एक आंघोळ वगैरे झाली त्याची, त्याला टी व्ही हा ऑफिशियलीच आहे तो त्याच्यासाठी. तर इथं अशी देवपूजाही झाली होती मस्त अशी. नवीन वर्षाच्या देवांना त्या झाडाने इतके फुलं दिले का सगळ्या देवांना माळाच माळा झालेल्या, इतके फुलं दिले. आणि डेली फुलं खूप, कुंदाचे फुलं इतके येते ना बाल्कनीमध्ये, खूप म्हणजे खूप सारे फुलं येते. आणि ना देवपूजा जर केली ना, ज्या दिवशी मी देवपूजा करणार नाही ना त्या दिवशी म्हणजे इतकं बेकार, इतकं चुकल्यासारखं वाटतं ना, खूप म्हणजे खूप सारं चुकल्यासारखं वाटतं. तर इथे ना माझं सगळं घरातलं कामावरून ना बनी आणि मी गेलो होतो. मला एक अर्जंट एक ब्लाऊज द्यायचं होतं. तर आम्ही अस्तर आणायला गेलेलो होतो. तर त्याला आम्ही कुरकुरे वगैरे घेतले आणि घरी येत होतो. तर लोक आहे ना नवीन वर्षाचं आहे ना चिकन मटण खाता, आपण बरेच काही खाता, मोठ्या पार्ट्या करता, पण आयुष्याचे प्रॉब्लेम कधीच संपत नाही. तर म्हटलं आपण पुरी भाजी तर खाऊ शकतो. तर इथं मस्त बटाट्याची चटणी वगैरे, बाकीचं काही मी दाखवलं नाही, मी फक्त पुरी दाखवते. कारण माझी पुरी ना पहिल्यांदा एवढी टम फुगली ना, डायरेक्ट भटोऱ्यासारखी, एवढी मोठी छोले भटोऱ्यासारखी, खूप म्हणजे खूप मोठी पुरी फुगलेली ती. आणि माझ्या पुऱ्या आहे ना सहसा जास्त फुगती नाही. पहिल्यांदा मी माझ्या पालक पुऱ्या एवढ्या भारी फुगलेल्या. तर इथे ना मस्त अशा पालकपुऱ्या केलेल्या आणि असा काही स्वयंपाक केलेला. म्हणजे मी ना कधीही संध्याकाळचा स्वयंपाक आहे ना शॉर्टकटच मारते, कारण आहे ना दिवसभर आहे ना ब्लाऊज शिवून इतकी थकून जाते ना, संध्याकाळी इच्छा बिलकुल होत नाही का स्वयंपाक करावा. पण तरी पण म्हटलं नाही, आज नवीन वर्षाचं आपल्याला पुरी भाजी तर खायचीच. नवीन आपण लोक चिकन मटण खाता, तर आपण हे तर खाल्ला तर पाहिजेतच ना. तर आपण नाही तर आपल्या देवाला वगैरे असं खूप सारं राहतं. पण असं तर इथे मस्तची पुरी भाजी केलेली. तर अशा काही पुऱ्या झालेल्या माझ्या. आणि त्या पुऱ्या आहे ना पहिल्यांदा कचोरीसारख्या एकदम कडक झालेल्या, नंतर आहे ना नरम झालेल्या, सॉफ्ट झालेल्या. मला खूप टेन्शन होतं, कारण बनीच्या डॅडाला कडक पुऱ्या बिलकुल आवडत नाही, बिलकुल म्हणजे बिलकुल आवडत नाही. मी शिव्या घाती का काय, त्यामुळे ना बरं झालं त्या पुऱ्या नंतर नरम झाल्या. तर इकडे ना बनी आणि आम्ही तिघंजणं मस्त असं चाललो होतो बाहेर म्हणजे आता नवीन वर्षाचं, आता कोणत्या तरी देवाच्या पाया पडल्याच पाहिजेत ना. आता इथे आम्ही आलो होतो साईबाबांच्या मंदिरात. आणि ना मला हे असे वॉकरवरचे जे लोक दिसतात ना, खूप बेकार वाईट वाटतं. ते असं वाटतं कधीतरी आपलं जीवन किती सुखमय आहे, किती आपल्याला 2 हात, 2 डोळे, 2 कान एवढं दिलं आहे देवाने. याच्यातच आपण किती काही श्रीमंत आहे. पैसा हा श्रीमंती नसतो. जी आपली बॉडी राहते आणि जी आपली बोलायची जीभ राहते, जी आपण जे बोलतो ना, जितके माणसं कमवतो ना, ती आपली खरी श्रीमंती राहते. पैसा तर बिलकुल आपली श्रीमंती नसते, कारण पैसा आज आपण कमवणार आहे, आज आपला पेमेंट होणार आहे, पण तो कधी काळी तो दुसऱ्याला तो वाटावाच लागतो. त्याच्यामुळं पैसा तर कधी आपला म्हणून जगूच नाही आपला, कारण तो राहतच नाही. तर इकडे होम हवन चालू होता. तर भस्म वगैरे लावला आणि इकडे ना बनी डायरेक्ट थेट निघाला होता रस्त्याच्या कडेनी. आणि इथं आम्हाला आहे ना आता कधीही मंदिरात आले ना, प्रसाद घेतला ना, इतका आनंद होतो. बिना प्रसादाचं गेलं ना असं म्हणजे तरी काही वाटत नाही, पण प्रसाद भेटला ना खूप सारा आनंद होतो. आणि ना हमखास कोणत्याही मंदिरात गेलं ना, आम्हाला एक तर आरती भेटते, नाही तर आम्हाला प्रसाद भेटतो. आम्हाला आरती कायमच भेटते आणि कोणत्याही मंदिरात जावं आरतीही भेटते आणि प्रसादही भेटतो. तर इथे ना आम्ही तिकडनं निघालो. तर इकडे आम्ही आलो होतो गुलमंडीला, संभाजीनगरला.
तर इथे आहे ना माझी मशीन आहे ना खूप साऱ्या दिवसाची आजारी आहे, कारण क्लासेस चालू राहतात, कोण बाई कशी चालवती काय चालवतं ते आपल्याला आयडिया देता येत नाही. माझ्याकडे एकच मशीन आहे, छोटी ती माझीवाली सिंगरवाली, आणि ते जे मॉडेल जे आहे ना ते ते अमेरिकेचं मॉडेल आहे. त्याचे शोरूम आहे ना मुंबईमध्ये आहे आणि पुण्यामध्ये आहे, बाकी इकडं कुठंच त्याचं शोरूम नाही आहे. आणि त्याच्यामुळे ना खूप 15 दिवस झाले तशी ती खराब आहे, त्याच्यामुळे खूप सारा प्रॉब्लेम येऊ राहिला. खूप म्हणजे खूप खूप इतकं म्हणजे डायरेक्ट डिप्रेशनमध्ये जायची वेळ आली, इतका प्रॉब्लेम यायला लागला. तर इकडे ना आम्ही इतकं शोधत होतो मशीनचं दुकान. आम्हाला 3 जणांनी डायरेक्ट बोललेलं तर ही मशीन इथं होत नाही, तुम्ही डायरेक्ट पुढं आम्ही खूप ठिकाणी बघितलं. शेवटी हा बाबा कुठंतरी बोललेला का ठेवा आम्ही ट्राय करतो. असेच आम्हाला पहिलेही 2 जणं बोललेले का ठेवा आम्ही ट्राय करतो, पण आता यांच्याकडून ही मशीन होती का मला नाही माहिती. पण झाली तर सोन्याहून पिवळं आहे, नाही झाली तर काळ्या दगडाहून काळं आहे, इतकं बेकार फील होऊ राहिलं आता. तर इकडे ना मी आली होती म्हणजे अस्तर वगैरे फॉल वगैरे घ्यायला. तर इथे नाही एवढं मोठं होलसेल आहे, याच्यामध्ये ना अर्धा भाग आहे ना अस्तरचा आहे आणि अर्धा भाग आहे ना कटलरीचा आहे. कटलरी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट डझनवर घ्यावं लागेल, भुलेश्वरसारखं. परत आपलं हे जे आहे ना पुण्याचं जे तुळशीबाग त्यात तसं डायरेक्ट डझनवर घेतलं तर स्वस्त पडतं, आणि सिंगल तर ते काहीच दिलं नाही. त्या लोकांनी मला एक परफ्यूमसुद्धा सिंगल दिला नाही. इतके आता सिंगल महागडी वस्तू तर सिंगल तर द्यायला पाहिजेतच ना, तर पण नाही देत हे होलसेलवाले, बिलकुलही देते नाही. त्यांना डायरेक्ट डझनवर, आता डझनवर आपण एकावर एक थोडी 12 वस्तू घालू शकतो का आपण. बिझनेस करणाऱ्यांना तर खूपच भारी आहे हे गुलमंडीमध्ये दुकान आहे. तर असं काही इथं आम्ही गेलेलो, माझा इतका संताप झालेला ना त्या बाबाने, त्यांची कोणीतरी घरची बाई तरी होती रिलेशनमधली, त्या बाईला तो पूर्ण सिंगल देत होता आणि तो मला देत नव्हता का. घरचं आणि बाहेरचं खूप सारा फरक जग करतं. आणि घरी आल्यानंतर मिस्टरांनी ना हा मूव्ही लावलेला, तर आता हा मूव्हीचं नाव काय आहे तुम्ही मला नक्की सांगा. आणि हा तर मी पहिल्यांदाच बघत होती, काय ते मूव्हीचं नाव मला माहिती नाही आहे, मी फक्त बघत होती. मी विचारलंही नाही मिस्टरांना काय नाव आहे म्हणून हिचं. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चलो बाय बाय.